मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे। तर आनंदाची बातमी काय आहे तर CNG वर चालणारी प्रथम बाईक म्हणजे पुण्यातील कंपनीची बजाज आहे तिने काढली आणि त्या बाईकची चर्चा सोशल मीडियावरती आहे। अनेकांनी त्या बाईकचं बुकिंग केलं आहे। त्याची किंमत किती आहे, ती किती तिचा फायदा आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अनोर मोहिते। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर बजाजने ही बाईक 125 तिला नाव देण्यात आलं आहे। तर बजाज ऑटोनं जगातील पहिली CNG वर चालणारी मोटरसायकल बजाज फ्रीडम 125 लॉन्च केली आहे। ही बजाजनं 125 फ्रीडम ही बाईक CNG वर चालणारी जगातील सर्वात पहिली बाईक लॉन्च केली आहे आणि अनेकांना त्या बाईकचं लॉन्चिंग केल्यानंतर बुकिंगसुद्धा अनेक लोकांनी त्याचं केलं आहे। तर ही कशी चालणार आहे, किती किलोमीटर ॲव्हरेज आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। CNG बाईकच्या निर्मितीत भारताने जगातील आघाडी घेतली आहे। बजाज ऑटोनं कॉम्प्रेसर्ड नॅचरल गॅस CNG वर चालणारी जगातील पहिली मोटरसायकल बाजारात आणलेली आहे। फ्रीडम 125 असं या बाईकचं नाव आहे। 125 CCTची ही पेट्रोल आणि CNG अशी दोन्ही वर चालते। CNG बाईकची ऑपरेशनल कॉस्ट कमी करणं हा यामागचा उद्देश आहे। फ्रीडम 125ची एक शोरूम किंमत 95,000 ते 1,10,000 रुपये एक शोरूम इतकी आहे। सुरुवातीला ही बाईक गुजरात व महाराष्ट्राच्या रस्त्यावर धावेल, नंतर इजिप्त, टांझानिया, पेरू, इंडोनेशिया आणि बांगलादेश या बाजारपेठांमध्ये निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे। फ्रीडम 125 ही बाईक किफायतशीर मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवण्यात आली आहे। ही बाईक अन्य प्रसिद्धी बाईकच्या तुलनेत इंधन खर्चात 50% कपात करते। छोटी पेट्रोल टाकी आणि CNG सिलेंडरनं सुसज्ज असलेली ही मोटारसायकल हँडलबार माउंटेड स्विचचा वापर करून चालक CNG वरून पेट्रोल किंवा पेट्रोलवरून CNG असं स्विच करू शकतात। तर या बाईकमध्ये काय वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा समजून घ्या। फ्रीडम 125 मधील पेट्रोलच्या टँकखाली असलेला CNG सिलेंडरच्या बाईकच्या डिझाईनशी मेळ खाणारा आहे, त्यामुळे ही बाईक इतर मॉडेलपेक्षाही वेगळी ठरते। इंधनाच्या स्टोरेजची स्वतंत्र सोय असून म्हणून या मोटारसायकलमध्ये CNG आणि पेट्रोलसाठी स्वतंत्र फिलर नोझल देण्यात आलेले आहेत। पेट्रोल टाकीची क्षमता 2 लिटर तर CNG टँकची क्षमता 2 किलो आहे। ही बाईक फक्त CNG वर 213 किमी पर्यंत अंतर कापू शकते, तर पेट्रोल टँकद्वारे अतिरिक्त 117 किमी प्रवास करू शकते। याचाच अर्थ पूर्ण क्षमतेने इंधन भरलेले असल्यास ही बाईक एकूण 330 किमीचं अंतर कापू शकते। 125 CC सिंगल सिलेंडर एअर कूलर इंजिन आणि फ्युएल इंजेक्शन फ्रीडम 125.9.4 BHP पॉवर आणि 9.7 mH टॉर्क जनरेट करते। बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रियर मॉकेशॉक आणि रियर मॉनिशॉक देण्यात आलेला आहे। यात 17 इंचाच्या ऑइल व्हीलचा समावेश आहे। लुकवर घेतली एक खास मेहनत। फ्रीडम 125 लुक आकर्षक आहे। गाडीच्या डिझाईनमध्ये आधुनिक रेस्टॉरंट सौंदर्याचा अवलंब केला आहे। बाईकच्या डिझाईनमध्ये फ्लॅट सीटी, रुंद हँडलबार आणि न्यूट्रल रायडिंग पोझिशनसाठी सेंटर सेट फूक फेकचा समावेश आहे। बाईकमधील सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट कलर अनेक गोष्टींबाबत अलर्ट करते। CNGचे पडताळणे आणि न्यूट्रल गिअर इंडिकेटरचाही सिग्नल देते। तर अशा प्रकारची बाईक जगातील सर्वात प्रथम बजाजने ही बाईक मार्केटमध्ये आणली आणि ती मार्केटमध्ये आणल्यानंतर त्या बाईकचं बुकिंगसुद्धा सर्वात जास्त झालं आहे। काही लोक वेटिंगवर आहेत। तर ही बाईक मार्केटमध्ये बाकी सर्व कंपन्यांचं मार्केट खाते का हे येणाऱ्या काळामध्ये पाहणं योग्य ठरेल। तर या बाईकवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा। ही बाईक तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबाल। जय महाराष्ट्र।